शिवथरकर नगर ग्रंथराज दासबोध वाचन निरूपण 7वे आवर्तन. आज रविवार निजज्येष्ठ वद्य पंचमी शके 1948 दिनांक 5 जुलै 2026. सुरुवातीला मनाच्या श्लोकांचे वाचन करणार आहेत स्नेहलताई धोपावकर. त्यानंतर नारद भक्ती सूत्र यावर निरूपण करणार आहेत आदरणीय श्रीधर दादा देशमुख. स्नेहलताई, आपण श्लोक वाचनाला सुरुवात करावी. श्रीराम समर्थ श्रीराम. बरी स्नान संध्या करी एकनिष्ठा. विवेके मना आवरी स्नान भ्रष्टा. दया सर्वभूते जया मानवाला. सदा प्रेमळू भक्ती भावे निवाला. श्रीराम मना कोप आरोपणा ते नसावी. मना बुद्धी हे साधू संगे वसावी. मना नष्ट चांडाळ तो संग त्यागी. मना होई रे मोक्ष भागी विभागी. श्रीराम सदा सर्वदा सज्जनाची नियोगे. क्रिया पालटे भक्ती भावार्थ लागे. क्रिये वीण वाचाळते निवारी. तुटे वाद संवाद तो हितकारी. श्रीराम जनी वाद विवाद सोडून द्यावा. जनी सुख संवाद सुखे करावा. जगी तोची तो शोक संताप हारी. तुटे वाद संवाद तो हितकारी. श्रीराम तुटे वाद संवाद त्याते म्हणावे. विवेके अहम भाव याते जिणावे. अहंता गुणे वाद नाना विकारी. तुटे वाद संवाद तो हितकारी. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ श्रीराम. मनाच्या श्लोकांचे वाचन करणाऱ्या स्नेहलताई धोपावकर आणि आज नारद भक्ती सूत्र यावर निरूपण करणारे निरूपणकार आदरणीय श्रीधर दादा देशमुख यांचे शिवथरघळ नगर ग्रंथराज दासबोध वाचन निरूपण समूहातर्फे आभार मानते. श्रीधर दादांना विनंती करते की त्यांनी असंच वरचेवर समूहावर येऊन मार्गदर्शन करावे. आजच्या निरूपणाबद्दल ज्यांना आपलं मत व्यक्त करायचं असेल त्यांनी ते लेखी स्वरूपात समूहावर पाठवावं. निरूपणानंतर प्रत्येकाने जय जय रघुवीर समर्थ म्हणून समूहातून आपणहून बाहेर पडावे. श्रीधर दादा, आपण निरूपणास सुरुवात करावी. प्राणानामर्थ संगाना रसानां छन्दसामपि मंगलानां च कर्तारौ वंदे वाणी विनायकौ. आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठकं. श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं च श्रीधरम्. गुणातीतमेकं शिवं शान्तमाद्यं मनाकाशमाकाशनित्यं विशुद्धं. संगं तत् आवाज गेला ताई. वस्ते वचन रचन निकं केवलं चाकलय्य. ध्रुवपदमपि यातो यत्कृपातो ध्रुवोऽयं. सकलकुशलपात्रं ब्रह्मपुत्रं नतोऽस्मि. धन्य धन्यतो नारदो ज्यासी सर्वा सर्वत्र गोविंदो. सर्वथा हरिनामाचा छंदो जेणे परमानंदो सदोदित. जो श्रीकृष्णाचा आवडता ज्यासी श्रीकृष्ण आवडे सर्वथा. ज्याचे निसंगे तत्वता नित्य मुक्तता जड जीवा. या ज्येष्ठ महिन्यातल्या पंचमीच्या दिवशी आपण सर्वजण देवर्षी नारदांच्या भक्तिसूत्रावर चिंतन करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत. देवर्षी नारदांची
या भक्तिशास्त्राचं चिंतन करत असताना अनेक वेळा आपल्याला असं वाटण्याची शक्यता असते की आपल्याला ही सूत्र क्रियेपासून परावृत्त करतात की काय, किंवा भक्ती मार्गाकडे जाणं म्हणजे केवळ भजन मार्गाकडेच प्रवृत्त करतात की काय, असं वाटण्याची शक्यता असते. पण देवर्षी नारदांनी या भक्ती मार्गावर चालत असताना, साधन मार्गावर चालत असणारा साधकाची अवस्था जेव्हा उच्च कोटीला पोहोचते तेव्हा साधकानं काय काय करणं आवश्यक आहे आणि सगळ्याच मानवांच्या कल्याणाचा विचार करत असताना मानवानं त्याच्या जीवनामध्ये काय केलं पाहिजे याचं उत्तम मार्गदर्शन सूत्राद्वारे केलेलं आहे. प्रथमतः आपल्या महेश्वर स्वरूप श्रोतृवृंदांच्या चरणी या ठिकाणी वंदन करतो. हृदयस्थ सद्गुरु चिंतामणी गणेश कुलदैवत श्री लक्ष्मी नरसिंहाचं चिंतन करून या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर देवर्षी नारदांच्या 77 जे सूत्र आहे, आपण मागच्या वेळी जे विचार केला की भक्तिशास्त्रानी मननीयानी आणि तद उद्बोधक कर्मानी अपि करणीयानी, भक्तिशास्त्राचं मनन केलं पाहिजे आणि त्या भक्तीची वृत्ती कशी होईल अशी कर्म पण आपण केली पाहिजे, असं सूत्र आपण विस्तारानं मागच्या वेळी पाहिलं. अगदी त्याच सूत्राचा पुढचा भाग म्हणता येईल असं, किंवा या भक्ती मार्गामध्ये प्रवेश केल्यानंतर जेव्हा आपण साधक अवस्थेत पोहोचतो त्याच्याही पुढच्या अवस्थेत पोहोचण्यासाठी आपल्याला काय काय आवश्यक आहे याचं सगळं चिंतन सूत्राद्वारे देवर्षींनी केलेलं आहे. आता हे 77 सूत्र आहे. सुख दुःख इच्छा लाभ लाभादि त्यक्ते काले प्रतीक्षमाणे क्षणार्धम अपि व्यर्थम न नेय. सुख दुःख इच्छा लाभादि त्यक्ते काले प्रतीक्षमाणे क्षणार्धम अपि व्यर्थम न ज्ञेयम. देवर्षी नारद असं म्हणतात की सुख आहे, दुःख आहेत, इच्छा आहेत, लाभ आहेत इत्यादिकांचा जेव्हा जीवनात आपण सहजपणाने त्याग करण्याची आपली वृत्ती होईल, अशा काळाची वाट पाहत अर्धा क्षणही व्यर्थ जाऊ देऊ नये. म्हणजे सुख दुःख इच्छा लाभ हे आपल्यापासून नेहमी दूर ठेवावं असं देवर्षी नारदांना या ठिकाणी सांगायचं. अर्धा क्षणही व्यर्थ जाऊ देऊ नये असं त्यांचं देवर्षी नारदांचं म्हणणं. जेव्हा आपण मागील सूत्र पाहिलं की भक्तिशास्त्राने मननीयानी आणि तत्व उद्बोधक कर्मानी करणीयानी, भक्तिशास्त्राचं मनन केलं पाहिजे, भक्तिवर्धक कर्माचं आचरण आपण केलं पाहिजे. हे करत असताना भक्ताच्या पुढे प्रतिबंधक अशा गोष्टी आपोआप येत असतात. तो मुद्दाम गुण करतो अशातला भाग नाही, पण आपोआप येत असतात. मागील अनेक जन्मातल्या संस्कारामुळे सुख दुःख इच्छा इत्यादी गोष्टी पुढे येऊन आपोआप येऊन उभे राहतात, कारण त्यांचे संस्कार एवढे प्रबळ असतात की जीव त्यांच्या बरोबर तात्काळ समरस होतो. पूर्वजन्मातल्या शुभाशुभ कर्माने, पूर्वजन्मात जे एखादं कर्म केलेलं असतं ते चांगलं कर्म असतं, अनुकूल कर्म असतं, त्यामुळे अदृष्ट निर्माण होतं आणि त्याचं फल म्हणून अनुकूल विषयांची प्राप्ती असं त्याला होत. मागच्या जन्मात चांगलं कर्म केलं की या जन्मामध्ये त्याला चांगल्या विषयांची प्राप्ती, हे कर्म आपोआप त्याच्या पुढे उभं राहतं आणि त्या विषयापासून पुढे सुखाची वृत्ती निर्माण होते, सुखाकार वृत्ती निर्माण होते. ती वृत्ती जीवाला आपल्याकडे आकृष्ट करत असते, कारण मानवी मनाचा साधारण स्वभाव असा आहे की मनुष्य आनंद सुखाकडे लगेच ओढला जातो आणि ते ज्यामुळे मिळेल त्याकडे तो आकृष्ट होत असतो. साधी गोष्ट आहे, कुठल्या पण अगदी छोट्या नवीन जन्माला येणाऱ्या जीवापासून अगदी वृद्धत्वापर्यंत येणाऱ्या प्रत्येक जीवाला आपल्यासाठी एखादी गोष्ट चांगली लागली की माणूस त्याच्याबद्दल आनंद व्यक्त करतो आणि पुन्हा पुन्हा ती गोष्ट मिळावी याची अपेक्षा करतो. तसंच मागच्या जन्मात जर काही वाईट कर्म केलेलं असेल, मागच्या जन्मात काही चुकीचं कर्म केलेलं असेल तर त्यामुळे प्रतिकूल अदृष्ट निर्माण होतं आणि त्याचं फल सुद्धा प्रतिकूल विषयाची प्राप्ती. ते भोगण्यासाठी त्याला ते चावच लागतं आणि त्या विषयापासून मग दुःखाची वृत्ती निर्माण होते आणि ती वृत्ती मात्र
जीव आपल्यापासून नेहमी दूर लोटण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून असं म्हटलं जातं की आनंद आणि दुःख या परस्परांच्या विरुद्ध अवस्था आहे. त्या फक्त मनुष्याकडे एखाद्या गोष्टीनं कुणाला आनंद होतो तर कुणाला दुःख होतं. जसं आपण दिवस रात्रीचा विचार करत असताना भारतामध्ये जेव्हा दिवस असेल तेव्हा अमेरिकेत रात्र असते, अमेरिकेत जेव्हा दिवस असेल तेव्हा भारतात रात्र असते. हे जसं असतं तसं सुख दुःखाच्या संकल्पना या सापेक्ष आहे. एखाद्याच्या बाबतीत ते सुख वाटत असेल तर दुसऱ्याच्या बाबतीत ते दुःखाचा अनुभव दुसरा मनुष्य घेत असतो. जसं एखाद्या शेतकऱ्यानं पेरणी करावी आणि पेरणी झाल्यानंतर पावसाने उघडीप द्यावी, त्या शेतकऱ्याला दुःख होत, अरे मी पेरणी करून 8 दिवस झालेत, 15 दिवस झालेत, पावसाचा पत्ता नाही. तो पावसाकडे मागणी करत असतो देवाकडे सारखी, भगवंताकडे, का पाऊस यावा. एवढा मोठा मी खर्च केलाय, एवढे कष्ट केलेत, पण माझ्या इकडे पाऊस नाहीये, असं त्याच्या ती दुःखाची प्रवृत्ती होते. पण दुसऱ्या बाजूला ज्या ठिकाणी जास्त पाऊस झालेला असतो काही भागामध्ये, तिथल्या शेतकऱ्यांना असं वाटत असतं की आता पाऊस थांबावा, थोडी उघडीप द्यावी, आमचं जे पीक उगवलेलं आहे त्याच्यामध्ये कदाचित जास्त ओलेपणा येऊन आणखी पिकाचं नुकसान होईल असं त्याला वाटत असतं. म्हणजे सुख दुःखाच्या संकल्पना या सापेक्ष आहे. त्या खरोखर एखाद्याच्या जीवनात सुख किंवा दुःख निर्माण जरी करत असल्या तरी त्या सापेक्ष आहेत. त्या आपल्याला आपल्या पूर्व जन्मातील अदृष्टामुळे आपल्याला त्या भोगाव्याच लागतात, त्याच्याशिवाय प्रत्यवाय नाही. म्हणून मनुष्य मात्र त्याच्यावर झालेल्या संस्कारामुळे विषयाच्या ठिकाणी नित्यत्व बुद्धी आणि सुखबुद्धी असल्याने अनुकूल विषय प्राप्त झाला त्याला की त्याचं क्षणभर तो अंतर्मुख होतो आणि त्या मग अंतर्मुख मनोवृत्तीत आपल्या अंतरात असलेल्या आनंदरूप आत्म्याचं प्रतिबिंब पडतं. तेव्हा त्याला सुखाचा त्याला जाणीव होते सुखाची. वास्तविक ते सुख परमात्म्याच असतं, पण वृत्ती बाहेरचे विषय कारण झाल्यामुळे त्याला ते विषय पण अतिशय दोषाने असतात. अनुकूल बुद्धी चंचल असल्यानं प्राप्त विषयाचा नाश झाला, जो विषय आहे त्याचा नाश झाला की त्याच्या ठिकाणी जे दोष असतात त्यांच्यामुळे तो विषय जाऊन अन्य विषयाकडे ती सुखबुद्धी जात असते. जन्मभर असा व्यवहार होतो आणि विषय सुखापासून परिणामी कितीही दुःख झाले तरी त्या सुखाचा त्याग मात्र मनुष्याला करणं फार अवघड जातं. कारण मनुष्यामध्ये सत्यत्व बुद्धी आणि सुखत्व बुद्धी आणि वृत्तीची बहिर्मुक्ता मात्र कधी नष्ट होत नसते. आपण याच्यात मनाच्या श्लोकात पण पाहिलेले की भक्ती निष्काम असा नको वासना विषयी वृत्ती रूपे पदार्थी जणे कामना पूर्व पापे सदा राम निष्काम चिंतित जावा मना कल्पना लेश कोही नसा. नको वासना विषयी वृत्ती रूपे, जे आपण आत्ताच्या गोष्टीचं चिंतन केलं, समर्थ पण आपल्याला तेच सांगतात की वासना या विषयांकडे आकृष्ट होणाऱ्या वृत्तीरूपी सुद्धा मनात नसाव्यात. किंचितही आपल्याला हे पाहिजे, एखाद्याची गोष्ट पाहिली की ती वृत्ती आपल्या मनामध्ये कधी निर्माण नाही झाली पाहिजे की मला पण हेच पाहिजे. पदार्थी जडे कामना पूर्व पापे, पूर्वजन्मातली जी पाप असतात त्याच्यामुळं आमच्या मनामध्ये एखाद्या पदार्थाविषयी कामना उत्पन्न होतात. मग याच्यावर उपाय म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की सदा राम निष्काम चिंतित जावा, नेहमी रामाचं चिंतन करावं, निष्कामपणे चिंतन करावं, मना कल्पना लेश कोही नसावा. देवर्षी नारदांनी पण भक्ती मार्गाकडे जाण्यासाठी आपल्याला हेच सांगितलंय की सुख दुःख इच्छा लाभादी त्यक्ते काले प्रतीक्षमाणे क्षणार्धम व्यर्थ नाही. क्षणभर सुद्धा, अर्धा क्षण सुद्धा माणसाच्या मनाला असं वाटायला नको की आपण दुसऱ्याचं सुख घ्यावं, दुसऱ्याचं सुख हिसकावून घ्यावं, किंवा हे आपल्याला जे सुख म्हणून वाटतंय त्यामुळे अनेक लोकांना त्रास होतो तरी ते आपल्याला हवंय असं जर वाटत असेल तर मनुष्यानं आत्मचिंतन पुन्हा एकदा केलं पाहिजे की आपल्याला अशी भावना का होते. विषय परिणामी अमृतोपम आणि परिणामी जे दुःख देणारं असतं असा विषयाचं चिंतन जे आहे, विषय सेवनात जे परिणामी दुःख आहे, कुठल्या पण विषयाचं चिंतन करायला गेलं
तर त्याचा शेवट दुःखामध्ये होतो. त्या विषयाची आसक्ती मनुष्याला पाप पुण्याचा विचार करू देत नाही. मनुष्यानं एकदा घेतलं, मला शेतीवाडी घ्यायची, मला एखादी जागा खरेदी करायची, की त्याच्या मनात तो कायम विषयाचे त्या विषयाबद्दल आसक्ती निर्माण होते. मग त्याच्यासाठी तो लागेल ते करतो, पाहिजे ते करतो, कुठल्याही मार्गाने पैसा कमवतो, पण ती गोष्ट करायला तो पुढे जातोच. त्यावेळेस तो पाप पुण्याचा विचार करत नाही. त्या विषयाकरता तो निषिद्ध कर्म सुद्धा करतो. त्याच्याकडून पापही घडतं अनेक वेळा आणि त्याचं फलस्वरूप शेवटी नरकाची प्राप्ती अनिवार्य होते. जेव्हा या 16व्या अध्यायामध्ये ज्याच्यामध्ये दैवी आणि आसुरी गुणसंपत्ती सांगितली, त्याच्यामध्ये आसुरी गुणसंपत्तीचं वर्णन करताना छान वर्णन या ठिकाणी भगवंतांनी केलेलं आहे, की एखादा मनुष्य कसा चिंतन करतो. इदमद्य मया लब्धम इमं प्राप्से मनोरथम इदमस्ति इदमपि मे भविष्यति पुनर्धनम. आज मी हे धन मिळवलंय, ते मनाजोगं झालं, ते मी उद्या मिळवीन, पुन्हा ते पण माझं होईल. म्हणजे सगळ्या गोष्टी मला मिळत जाव्यात, मिळाल्यानंतर ते आणखी वाढाव्यात ही अपेक्षा मनुष्याच्या मनामध्ये निर्माण होते. सौमया हतशत्रुर अनिश्चया परानपि ईश्वरोहमहं भोगे सिद्धोहम बलवान सुखी. मी माझ्या आज एका शत्रूला मारलं, उद्या दुसऱ्याला मारेल. मीच ईश्वर आहे, मीच भोगता आहे, मीच सिद्ध आहे, मीच समर्थ आहे, मीच सुखी आहे, अशी भावना त्या मनुष्याच्या मनामध्ये निर्माण होते. आणि मग त्याला असं वाटायला लागतं की आढ्यो विजनवादस्मी ओन्योस्ति सदृशो मया यक्षेदास्यामि मोदेश्य इत्यज्ञान विमोहिताः. मी धनसंपन्न आहे, कुलवान आहे, माझ्यासारखं दुसरा कोण आहे, मीच यज्ञ करीन, दान देईन, आनंदित होईन, असं अज्ञानानं ब्रत होऊन प्रत्येक माणूस पैसा मिळवताना चिंतन करत असतो की मी जे करतोय ना ते सगळ्या जगाच्या भल्याचा विचार करून करतो, माझ्याकडेच धन आलं पाहिजे, मी त्यामुळे यज्ञ करीन, मी अनेकांना दुःखामध्ये मदत करेन, असं सुरुवातीला धन मिळवताना प्रत्येक मनुष्याला वाटत असत. आणि मग यांना भगवंतांनी असं म्हटलं की अनेक चित्त विभ्रांता, अशा प्रकारच्या अनेक चित्त भ्रांतीने युक्त होऊन मोह जाल समावृता, जे मोहाच्या जाळ्यात सापडले, प्रसक्ता कामभोगेषु, आणि अनेक विषय भोगांच्या ठिकाणी आसक्त होऊन वतंती नरकेषु चौ, मरणानंतर ते अपवित्र अशा नरकात पडतात. मनुष्याला असं वाटायला लागतं मी आज हे मिळवलंय, उद्या ते मिळवेल, सगळं धन माझं होईल, हा माझा या शत्रूला मी आज मारलं, उद्या त्या शत्रूला मारेन, मीच ईश्वरासारखा आहे, मला सगळं धन मिळायला पाहिजे कारण मी सगळ्या लोकांचा विचार करतो, मीच असा योग्य आहे की मला ते यज्ञ करता येईल, मला दुसऱ्याला दान देता येईल, त्याच्यासाठी मीच फक्त योग्य, असं प्रत्येकाला जेव्हा वाटायला लागतं तेव्हा त्यांना निश्चितपणानं समजून घ्यावं की आपल्यामध्ये आसुरी संपत्तीचे गुण वाढायला लागले. आणि मग असं अनेक प्रकारच्या चित्तभ्रांतीनं युक्त होऊन जाळ्यात सापडले जाऊन अनेक विषयांच्या ठिकाणी आसक्त होऊन मग मरणानंतर मात्र अशा लोकांना नरक प्राप्त होतो. माऊली खूप छान सांगतात की आणि वाढे वाढे जव जव मोहो तव तव विषयी रोहो विषय तेत ठावो पातकास. आणि हा मोह जो आहे तो जसजसा अविवेक वाढतो, जसा जसा मोह वाढतो, तसतशी विषयाची आसक्ती वाढत जाते. मनुष्याला समाधान कधीच होत नाही. अनेक वेळा आपण चिंतन करून आलंय, एक गोष्ट मिळवली की त्याला 10 मिळवावे वाटतात, 10,000 मिळवावे वाटतात, म्हणून त्याची विषयासक्ती वाढत जाते आणि जिथं विषय आले तिथं पातक पण आलीच. मौलींनी तिथं पातकासी विषय येत ठावो पातकासी, पापे आपलेनी धावे जव करी ती मिळावे तव जिताची आगावे येते नरक. पातकाचं बळ वाढवून ती एकत्र येतात तेव्हा जिवंतपणेच आपोआप सगळ्या नरकांची प्राप्ती. आपण अनेक लोकांचं उदाहरण आपल्या शेजारच्या आसपासच्या परिसरातल्या अनेकांची उदाहरणं अशी पाहत असतो की ज्यांचा एक काळामध्ये खूप मोठा दबदबा होता. त्यांनी अनेक अतिशय वाईट जाताना आपण पाहतो. आणि मग मनुष्याला असं वाटतं इथं जे आपण करतो ते याच ठिकाणी येऊन फेडावं लागतं, इथेच फेडावं लागतं. स्वर्ग नरक तर बाजू लांबच राहिले, पण मनुष्य जे कर्म करतो ते या ठिकाणी त्याला फेडावं लागतं.
म्हणून समर्थांनी आपल्याला सांगताना वासना मनुष्याला करावी, पण कुठे असावी मनुष्याची वासना? तर मना वासना वासुदेवी वसोदे, मना कामना कामसंगी वसोदे, मना कल्पना वावुकी ते न कीजे, मना सज्जना सज्जनी वस्ती. आणि अशा वासना मनुष्याच्या मनात निर्माण होऊ नये म्हणून मनुष्यानं वासुदेवाचं चिंतन करावं, भगवंताचं चिंतन करावं. या ठिकाणी समर्थांनी पण आपल्याला सांगितलं. अगदी सुरुवातीच्या श्लोकांमध्ये पण त्यांनी फार मनाचे श्लोकात सांगितले की मना पाप संकल्प सोडून द्यावा. कोणाच्याही मनामध्ये पाप संकल्प येऊ नये, दुसऱ्याचं वाईट करावं अशी भावना कुठेही येऊ नये, कुठेही निर्माण होऊ नये. एखादी ज्या गोष्टीमुळे पाप उत्पन्न होईल अशी गोष्ट आपल्याकडून घडू नये यासाठी प्रत्येकानं सावध असावं. मना सत्य संकल्प जीवी धरावा. प्रत्येकानं सत्याचा संकल्प आपल्या जीवाबरोबर धरावा, सत्याप्रमाणे वागण्याचा संकल्प करावा. मना कल्पना ते नको विषयांची. समर्थांनी सांगितलंय विषयांची कल्पना मनामध्ये अजिबात येऊ देऊ नये, कारण विकारे घडे हो जनी सर्व जीव. कारण या विषयांची कल्पना जर मनुष्याच्या मनात यायला लागली की त्यामुळं सुख मिळवण्याची वासना वाढते आणि इंद्रिय सुखांच्या नादी लागलेल्या माणसाची जगामध्ये फजिती होती. लोक त्याच्याकडे वेगळ्या भावनेनं पाहायला लागतात आणि मग सगळ्या लोकांमध्ये त्याची नाचक्की होते. म्हणून भक्ती मार्गामध्ये भगवंताला विसरून दृश्याच्या नादी लागणे याला पाप असं म्हणतात. आणि भगवंताला न विसरता कर्तव्यापुरते देहसुख घेणे याला मात्र पुण्य समजलं जात. वासना ही मनात निर्माण होणारी एक वृत्ती आहे. जिला जिकडे वळवावी तिकडे ती वाढते. एखाद्या दृश्याकडे जाऊन थांबली आणि वस्तूला चिकटली तर क्षणभर त्याने सुख होतं त्या वासनेमुळे, पण मोठी अशांती निर्माण होते ती वस्तू थोडी जरी आपल्यापासून दूर गेली तरी. आणि तीच अदृश्याकडे जाऊन थांबली आणि भगवंताला चिकटली तर टिकणारं जे समाधान आहे ते मनाला शांत करणार असत. एखाद्या भौतिक गोष्टीमध्ये गाडीमध्ये जर एखाद्याला इंटरेस्ट वाटत असेल तर ती वासना जाऊन त्या गाडीवर बसली तर गाडी मिळाल्याने कदाचित मनुष्याला काही वर्ष आनंद होईल. ती गाडी जेव्हा जुनी होईल किंवा विकली जाईल तेव्हा मनुष्याच्या मनामध्ये दुःख होईल, अरे आपल्याकडे गाडी होती. पण जेव्हा एखाद्या भौतिक गोष्टीच्या बाबतीत कुठली पण भौतिक गोष्ट याला आपण लावू शकतो, ते घर घ्या, बंगला घ्या, कुठली पण गोष्ट घ्या, अगदी नाते संबंध घ्या, पती पत्नीचे संबंध घ्या, आई मुलाचे संबंध घ्या, कुठली पण घ्या, की ज्याच्यामध्ये आपली वासना जर तिथे खूप राहिली तर आपण आपली वासना त्या ठिकाणी अडकून पडते आणि मग त्याच्यामुळं आपल्याला ही वासना भगवंताच्याकडे कशी वळवता येईल याच सूत्र शोधावं लागतं, याकडे वळावं लागतं. वस्तूवर केंद्रित झालेली वासना माणसाला विवेकापासून दूर नेते. वस्तूवर जर केंद्रित झाली तर मनुष्याचा विचार करण्याची बुद्धीच नष्ट होते. त्याला एकच ध्यास लागतो, ही वस्तू मिळवावी, ही वस्तू मिळवणं ध्यास त्याला लागत असतो. आणि मग अशा अविवेकी झालेला माणूस वासना पूर्तीसाठी जे करू नये त्याला सगळं कळत असतं की या गोष्टी आपण करायला नकोय, पण वासना पूर्ती त्याला त्या गोष्टी करायलाच लावते त्या गोष्टी. आणि म्हणून या वासनेपासून नेहमी दूर राहिलं पाहिजे. जीवनामध्ये दुःखाबरोबर दुःख येत असते. न नित्यम लभते दुःखम न नित्यम लभते सुखम सिद्धांत आहे. सुखस्य अनंतरम दुःखम दुःखस्य अनंतरम सुखम हा राहटगाडग चालत आलेला आहे. सुख आलं की सुखानंतर दुःख येणं स्वाभाविक आणि काही वेळच्या दुःखानंतर पुन्हा सुख येणं स्वाभाविक आहे. मनुष्याला न नित्यम लभते दुःखम, नेहमी दुःखही मिळत नाही आणि नेहमी सुखही मिळत नाही. म्हणून माणसानं हे ऍक्सेप्ट केलं पाहिजे की त्याला काही काळ दुःख मिळणार आहे, काही काळ सुख मिळणार आहे. म्हणून पूर्व जन्मार्जित पापकर्माचा जो संचय तो अदृष्ट रूपाने मनुष्याला दुःख देत असतो. दुःखाचे अनेक वेळा प्रकार पाहिले ते आध्यात्मिक, आध्यभौतिक, अधिदैविक असं तिन्ही प्रकार. या तीन प्रकारातून अनेक प्रकारचे दुःख निर्माण होतात. अशा दुःखाची कुठला पण माणूस अपेक्षा करत नाही. कोणाला वाटतं की मला दुःख व्हावं,
भगवान श्रीकृष्ण पण उद्धवाला सांगतात नाथ भागवतामध्ये की मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भाविना जीवे न वांछिता दुःख पावे येणे संभवे स्वतंत्रता. कुणीच दुःखाला स्वतः मला दुःख पाहिजे म्हणून बोलावे. एखादी कुंतीसारखा बिरळा भक्त असतो की तरी सांगेल विपदा संतूर शाश्वत. आमच्या जीवनामध्ये नेहमी संकट यावी अशी अपेक्षा कुंती मातेने केली. कशासाठी? तर भगवंताचा नित्य सहवास लाभावा यासाठी आमच्या जीवनामध्ये विपदा असाव्यात, संकटे असावीत अशी भावना एखादाच भक्त करत असतो. पण कुणीही इतर दुःखाला स्वतःकडे ओढून घेत नाही, मागत नाही. सगळेजण सुखाची अपेक्षा करीत असतात. न वांछिता दुःख पात. मग असं न वांछा न करता, त्याची अपेक्षा न करता पण मनुष्याला दुःख येतच. त्याच्या बाबतीत मनुष्याला स्वतंत्रता नाहीये. मनुष्याला किती जरी वाटत असलं की सगळ्या दुःखाचा त्याग व्हावा, पण दुःख हे जीवाचं स्वरूप नाही म्हणून ते प्रतिकूल वाटते तरी ते टाळणे संसारात अशक्य. विचार करणारे साधक अनेक वेळा अनेक प्रयत्न करत असतात आणि अनेक वेळा ते देवावर पण भार घालून बसतात की माझं हे दुःख जावं, माझं हे दुःख जावं. ऐसे दुःख कोण हरील माझे, कोणा भार घालू उजे. भवसिंधू तारक नाम तुझे, धावसी काजे अडलिया. तुकाराम, श्री संत तुकाराम महाराज म्हणतात की अशा दुःखाचा त्याग व्हावा म्हणजे संबंध तुटावा असे त्याला वाटते. तेव्हा सुटेल हे दुःख याची तो वाट बघत असतो, देवाला साकडे घालत असतो. अशी मनुष्याची अमर्याद अशी इच्छा वृत्ती. किंबहुना आत्मा, कुठलाही आत्मा जीवदशेत आला की त्याला पहिली जी वृत्ती निर्माण होते ती इच्छा निर्माण. मनुष्याच्या मनामध्ये इच्छा निर्माण होते. या इच्छेलाच आपण अभिलाषा, कुणी अभिलाषा म्हणतं, आशा म्हणतं, सुभा म्हणतं, वासना म्हणतं, अशी नाव आहे. जीवनाची ही इच्छा नेहमी जीवनाच्या अपूर्णतेतच असते. जीवन एकदा पूर्ण झालं की मनुष्याची इच्छा पण संपते. आणि कितीही मिळू द्या त्याला विषय, तरी त्या मनुष्याची इच्छा पूर्ण होत नाही. एक विषय मिळाला की दुसरा विषय मिळावा म्हणून त्याची इच्छा वाढतच जात असते. केवळ मनुष्यानं एखादी कामना झाली, मनुष्याच्या मनात निर्माण झाली, ती पूर्ण झाली म्हणून दुसरी इच्छा त्याच्या मनात निर्माण होणार नाही असं नाही. तुम्ही असं आहे का या सगळ्या विश्वामध्ये की त्यानं एकच इच्छा केली आणि तेवढी इच्छा केल्यानंतर त्याच्या मनात कधी दुसरे विषयच आले नाही? अगदी काही भगवत भक्तांचा अपवाद सोडला तर प्रत्येकाच्या मनामध्ये एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी इच्छा समोर उभीच राहते. नव्या नव्या विषयांकडे मन धावतच असत. म्हणून इच्छेची पूर्णता करत बसण्यापेक्षा, त्याच्याविषयी प्रयत्न करत बसण्यापेक्षा जे इच्छेच्या विषयांचं अनित्यत्व आहे ते मिळवण्यात काही मजा नाही असं जाणून सर्व इच्छांचा त्याग करणं उचित आहे असं विवेकी पुरुषांना वाटतं. इच्छेचा विषय प्राप्त झाला की त्याला लाभ असं म्हटलं जातो. एखाद्या वस्तूची इच्छा करावी, गाडीची इच्छा केली, गाडी मिळाली की लाभ झाला गाडीचा असं आपण म्हणतो. या लाभाचे पण अनेक गुणपरत्वे लाभ होतो, संस्कार परत्वे लाभ होतात, अधिकारानुसार लाभात भेद पडतात, परत पारत्रिक असे पण लाभ असतात. म्हणून मानव जीवापेक्षा अधिक प्रयत्न पण करत असतो. कित्येक वेळा मनुष्याचे हे सगळे प्रयत्न आहेत ते निष्फळ होतात. कित्येक वेळा त्याला प्रयत्नाप्रमाणे लाभ मिळत असतो. किती काही जण म्हणत असतात की अहो आम्ही एवढे प्रयत्न केले, कित्येक दिवसापासून आम्ही देवाचं करत आलो. किती एखाद्या गोष्टीचा एखादा परीक्षार्थी मनुष्य म्हणे, एखादा परीक्षार्थी विद्यार्थी म्हणे UPSC MPSC ची अनेक दिवसापासून तयारी करतो, 5 वर्ष घातले मी, पण अजून काही त्याला फळ आलेलं नाही माझ्या प्रयत्नांना. म्हणून मानवाचा स्वभाव असा एक, एखादी इच्छा धरली, लाभाची आकांक्षा धरली की त्याच्यासाठी मानव जीवापेक्षा पण अधिक प्रयत्न करतो. आणि अनेक वेळा हे प्रयत्न निष्फळ होताना दिसतात. आणि बऱ्याच वेळा त्या प्रयत्नाप्रमाणे लाभ पण प्राप्त होतो. पण तो लाभ प्राप्त झाला तरी मनुष्याला तो पुरेसा वाटत नाही. त्याला वाटतं आपण जे करतोय त्याच्यापेक्षा हा लाभ कमीच आहे. म्हणून त्या लाभापासून पुन्हा लोभ वाढत जातो. लोभ मुलाने पापाने असं म्हटलं तर या लोभाला बळी पडतो. मनुष्याकडून अनेक पाप घडत असतात. एखादी छोटी गाडी आली की त्याच्यापेक्षा मोठी पाहिजे,
त्याच्यातलं पुढचं वर्जन आलं की तो पाहिजे, मोबाईल छोटा घेतला त्याच्यापेक्षा मोठा पाहिजे, भारीतला पाहिजे. असं करता करता सगळ्या मोबाईलचा सगळ्यात मोठा मोबाईल घेतला तरी 1 वर्षामध्ये नवीन वर्जन आलं ते मनुष्याला आपला मोबाईल जुन्या झाल्याचं जाणीव. म्हणून लोभ जो असा आहे की आपल्याकडे जे असावं ते सगळं अपडेटेड असावं, आपल्याकडे जे असावं ते सगळं जे जगामध्ये सगळ्यात चांगलं उपलब्ध आहे ते आपल्याकडे असावं अशी प्रत्येक मनुष्याची अपेक्षा असते. आणि प्रत्येक मनुष्याला ते मिळवावं असं वाटत असत. म्हणून सुख दुःख इच्छा लाभ यांचा त्याग व्हावा असं वाटलं आणि प्रयत्न केले तरीही तात्काळ त्यांचा त्याग मनुष्याकडून होणं शक्य नाही. साधकाला काही काळाची वाट पाहावी लागते. तात्काळ त्याच्याकडनं या लाभाचा त्याग कधीच होत नाही. कित्येक वेळा जे थोडेसे कमी बुद्धी असणारे साधक आहेत ते केवळ या काळाची वाट पाहत बसतात, पण या काळामध्ये साधना करत नाही. साधना सोडून देतात आणि नुसतंच वाट बघत बसतात की आता आपण एवढं केलंय आणि वाट बघत बसायचं. एखाद्या गोष्टीची वाट बघत असताना आपण त्या गोष्टीसाठी जे प्रयत्न करतो आहेत ते प्रयत्न जर चालू ठेवले तर ती गोष्ट आपल्याला आणखी लवकर मिळणार आहे याचा त्यांना विसरच पडतो. मग कुणीतरी सांगितलेलं असतं तुम्ही एवढा जप करा किंवा हा यज्ञ करा त्याच्यानंतर तुम्हाला ही गोष्ट प्राप्त होईल. मग तेवढं केल्यानंतर 5 माळा सांगितल्या, 100 माळा सांगितल्या, 100 माळा करून थांबला आणि अनेक दिवस वाट पाहत बसला. पण अनेक दिवस मध्ये गेले त्यामध्ये भगवंताचं नाम सुद्धा कधी घेतलं नाही. असं जर त्या साधकाकडून झालं तर त्याला या काळाची वाट पाहत बसल्यानंतरही त्याच्यामधली साधना त्याच्याकडून घडत नाही आणि साधने विना जो काळ जातो तो आळसामध्ये जातो. साधकानं अशा प्रकारच्या आळसाला थारा देऊ नये. किंबहुना क्षणार्धम अपि व्यर्थम न नेयम. या सूत्रामध्ये देवर्षी नारद आपल्याला सांगतात की क्षणार्धम अपि व्यर्थम नेयम. संसारामध्ये आल्यानंतर सारखं अहर्निशपणे प्रयत्न केले गेले पाहिजे. हरिपाठामध्ये आपल्याला माऊली सांगतात सायासे करिसी प्रपंच दिननिशी हरिसी न भजसी कवण्या गुणी असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. सायास करत राहिलेले पाहिजे. प्रपंच करत असताना दिवस रात्र प्रपंच करत असताना प्रयत्नांची मालिका माणसाकडून खंडित व्हायला नको. आणि म्हणून परमार्थामध्ये अज्ञान, अश्रद्धा आणि आळस हे 3 अकार असे बाधक आहेत. मनुष्य अज्ञानच असला तरी त्याच्याकडनं त्याला भगवंताचं स्वरूप न कळल्यामुळं तो कुठली साधना करणार. त्याची जर श्रद्धाच नसेल एखाद्या विषयावर तर तो त्या ज्या उमेदीनं त्यानं करायला पाहिजे, ज्या टेम्पोनं त्यानं ते करायला पाहिजे त्या टेम्पोनं तो करत नाही, हे अश्रद्धेय. आणि माणूस आळसी असला, आज करण्याऐवजी उद्या करू, उद्या करण्यापेक्षा परवा करू, आज थोडीशी विश्रांती घेऊ असं ज्या मनुष्याला वाटतं आणि जो आजचा काम उद्यावर ढकलतो असे आळशी माणसं हे 3 या परमार्थासाठी बाधक. उपेक्षेनं आणि आळसानं बराच काळ व्यर्थ जातो आणि तेवढ्यामुळे एवढी हानी होते. अगदी एकनाथी भागवतामध्ये येथे आळसू जेणे केला तो सर्वस्वे नागवला, चिता परमार्थ हातीचा गेला आवर्ती पडला भवचक्री. अगदी परमार्थ येता येता हातातनं निष्ठून जातो आणि त्याला या जन्म मरणाच्या चक्रामध्ये कितपत पडावं लागतं. प्रपंच भोग प्रारब्धाधीन असतात, ते कदाचित प्रयत्नाविना प्राप्त होऊ शकतात. हे जरी खरं असलं तरी भगवत भक्ती ही प्रयत्नपूर्वक करावी लागते. हे आपल्याला सुभाषितकार सांगतात की आयुष्य हा क्षणमेकोपी न लभ्यते स्वर्णकोटिभिः सचेत विफलतां याती का हानिस्तु ततोधिका. एक क्षणभर सुद्धा वाया घालू नये. केलेल्या क्षणाची किंमत हजारो सुवर्णमुद्रा जरी दिल्या तरी त्यांना ती परत मिळत नाही. तो वाया का घालवला जातो याची कारण सांगितली. कशामुळे गेला याचं मनुष्य अनेक वेळा समर्थन करत असतो. पण असे क्षण, महत्वाचे क्षण आपल्यापासून दूर जाऊ नयेत याचा साधक भक्तानं सतत प्रयत्न केला. द्वाराच्या भट्टीत लागणी प्रज्वलित राहण्याकरता ती सतत चालू राहते. भात्यातून जोरात निघालेला वारा त्या निखाऱ्यावर राख साचू देत नाही. एकदा का त्या निखाऱ्यावर राख साचली
की साधनरूप जो अग्नी आहे तो बंद होतो, याकरता सतत आणि दक्षतेने अभ्यास करावा लागतो. आपल्या साधनेचा अग्नी बंद होऊ नये यासाठी जसं तो लोहाराचा भाता सतत चालू असतो, त्याला काम नसलं तरी त्याला थोडा थोडा वेळाने तो भाता खालीवर करावा लागतो, तसं आपल्या जीवनामध्ये साधना ही अशाच प्रकारे करावी लागते. अशाच प्रकारे साधना करावी लागते. मनुष्यानं साधना करत असताना इतर सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं पाहिजे आणि या साधनेच्या क्रमातनं मनुष्यानं कधी विश्रांती घेतली नकोय, कधी आळशीपणा करायला नकोय. जरी आपल्याकडनं झाला तरी थोडी तरी साधना आपल्याकडनं दिवसातनं घडावी. आणि ती साधना आपण जर केली नाही तर या आपल्या जीवनावर विकाराची राख साचली जाते. साधनरूप अग्नी मंद होतो आणि याकरता सतत दक्षतेने अभ्यास करत चाललं पाहिजे. म्हणून आपल्याला श्रुती माऊली देखील सांगते की उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरा निबोधत. उठा म्हणजे कार्य तत्पर व्हा, आळस टाका आणि श्रेष्ठ पुरुषांच्याकडून ज्ञान मिळवा, हे श्रुती आम्हाला श्रुती माऊली सांगत असते. हरिपाठामध्ये सुद्धा रिकामा अर्धघडी राहू नको असं माऊली आपल्याला सांगतात. अर्धघडी जे आपल्याला इथं सांगितलंय, क्षणार्धम अपि न त्यजेत, हे सांगितलंय, तसंच आपल्याला रिकामा अर्धघडी राहू नको असं माऊली हरिपाठामध्ये सांगतात. त्याचं मर्म पण हेच आहे. माणसानं सतत सतत अभ्यासात राहिलं पाहिजे, एखाद्या गोष्टीच्या चिंतनात राहिलं पाहिजे, एखाद्या गोष्टीवर काम करत राहिलं पाहिजे, की त्याच्यामुळे मनुष्याला त्याच्या आयुष्यामध्ये एखादं कार्य सहजतेने सिद्ध करता येतं किंवा आपली साधन भक्ती जी आहे ती चालू ठेवता येते. यासाठी मनुष्याला सतत सतत अभ्यासात राहिलं. यासाठी श्री तुकाराम महाराजांनी आम्हाला सांगितलेलं, असाध्य ते साध्य करिता सायाचं कारण अभ्यास तुका म्हणे. एखादी गोष्ट असाध्य गोष्ट साध्य करायची असली तर त्याला नित्य सायास, नित्य अभ्यास आपण करायला पाहिजे असं श्री तुकाराम महाराज आपल्याला सांगतात. खऱ्या भक्तानं तद्विस्मरणी व्याकुलता ही जी भगवंता विषयीचं सूत्र आपण पाहिलेलं आहे, ते सूत्र नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. साधक भक्ताला ही स्थिती अनायासे प्राप्त होत नसते, त्याला अभ्यासानं प्रयत्नपूर्वक ती संपादन केली पाहिजे. एखाद्याला वाटत की गीतेमध्ये सांगितले अंतकाळे मामेव स्मरण मुक्त्या कलेवरम सांगितले, अंतकाळी भगवत स्मरण केलं म्हणजे उद्धार होईल. मग कशाला आत्ता करायचं? जेव्हा अंतकाळ बरोबर येईल, शेवट येईल आपला अंतकाळाचा, तेव्हा फक्त भगवंताचं स्मरण करू, आत्तापासून कशाला करायला पाहिजे? पण हे शक्य नाही. मनुष्यानं जे जन्मभर केलेलं असतं, जी भावना सतत त्याच्या अंतःकरणामध्ये बाळगली असते, तीच मृत्यूच्या वेळी पुढे येत असते. जन्मभर संसाराचं चिंतन केलं, विषयाचं चिंतन केलं, तर परमात्मा मृत्यूच्या वेळी सुद्धा पुढे कसा येईल? त्याला विषयाची संसाराची चिंता लागत नाही. म्हणून मृत्यूच्या समयी जे कफ वात पित्तादी दोष असतात, त्यामुळे येणारी मूर्छा प्राप्त झाली असता भगवंताचं स्मरण कसं येईल? म्हणून जेव्हा आपलं मन बुद्धी इंद्रिय कार्यक्षम आहेत, तोपर्यंत या चित्ताला भगवत स्मरणाकडे प्रवृत्त करावं. आणि मग देवाला, एक भक्त देवाला अशी प्रार्थना करतो की कृष्णस्पदीय पाद पंकज पंजरांते अद्यैव मे विशतु मानस राजहंसः प्राण प्रयाण समये कफवात पित्तैः कंठावरोधन विधौ स्मरणं कुतस्ते. हे श्रीकृष्ण, तुझ्या चरणकमलरूपी पिंजऱ्यात माझा हा मनरूपी राजहंस आजच प्रवेश करो. उद्या नाही म्हटलं त्याने, आजच प्रवेश करो, आत्ता प्रवेश करो. कारण प्राण जाण्याच्या वेळी जेव्हा कफवात पित्ताने वृद्धी होऊन माझा कंठ अवरुद्ध होणार आहे, त्यावेळी मी तुझे स्मरण कसे करू शकणार? म्हणून हे श्रीकृष्णा, तुझ्या चरणकमलरूपी पिंजऱ्यात माझा हा मनरूपी राजहंस आजच प्रवेश करावा. क्षणभरही वेळ त्याच्यात वाया जायला नकोय. भगवत भजनाशिवाय एक क्षणभरही मनुष्यानं वाया घालायला नकोय. कारण भगवत भजनातल्या क्षणावर काल सत्ता चालत नाही. करिता माझी कथा श्रवण काळाशी रिगमू नाही जाणं, इतरांचा पाडू कोण कर्मबंधन तेथे कैसे. जो हरिकथेने गेला क्षण, जो हरिकथेत क्षण दवडला गेला, तो काळाशी नव्हे प्राशन, त्याला काळ प्राशन करू शकत नाही. काळ सार्थकता त्या नाव जाण, जयी श्रद्धा श्रवण हरिकथा.
श्रद्धेनं जर हरिकथेचं श्रवण केलं श्रद्धेनं जर काळ आपण भगवंताच्या चिंतनात घालवला, नामचिंतनामध्ये घालवला, तर त्या काळाला सार्थकता प्राप्त होते आणि तो काळ आपल्या आयुष्यातून वजावटीत ठरला जात नाही. तो काळ आपल्याकडून भगवंताचं चिंतन झाल्यामुळे, तो भगवंताच्या चरणी आपल्याकडनं ठेवला गेल्यामुळे तो काळ मनुष्याच्या मध्ये धरला जात नाही. म्हणून भगवत भजनातील क्षणावर काळाची सत्ता चालत नाही असं म्हटलं जातं. सुख दुःख लाभांच्या त्यागाची साधक प्रतीक्षा करत असतो. म्हणजे त्या सूत्रामध्ये पाहिलं की सुख दुःख इच्छा लाभादी त्यक्ते काले प्रतीक्षमान, या त्यागाची साधक प्रतीक्षा करत असतो. जर सगळा काळ भगवत चिंतनात जायला लागला तर त्याच्या सामर्थ्यानं लौकिक सुख दुःख इच्छा आदींचा सहज त्याग होऊ शकतो. म्हणून भगवत भक्तानं नेहमी भगवंताच्या चिंतनामध्ये राहिलं पाहिजे, भगवंताचं नेहमी स्मरण केलं पाहिजे. जुनी ठेवणी मीपणे आकळेना या विषयाचं चिंतन मांडत असताना या मनाच्या श्लोकामध्ये सदा विषयो चिंतिता जीव झाला, अहम भाव अज्ञान जन्मासी आला, विवेके सदा स्वरूपी भरावे, जीवा भूगमी जन्म नाही स्वभावे. एखाद्या मनुष्यानं जर अनात्म वस्तूचं चिंतन केलं, साध्या साध्या वस्तूंमध्ये त्यानं चिंतन केलं, त्याला जीवपणा प्राप्त होतो. अज्ञान आणि अहमभाव बरोबर घेऊन प्रत्येक जीव जन्माला येत असतो. जीवाचं जन्माला येण्याचं कारणच अज्ञान आणि अहमभाव आहे. जेव्हा त्याला अनात्म विवेक होतो, त्याच्या योगाने जीवाला सतत आत्मस्वरूपामध्ये लीन करावं असं या ठिकाणी समर्थ आपल्याला सांगतो. स्वस्वरूपाच्या जीवाचं ते मूल स्थान आहे जिथे जन्माचा संबंध नाही. या जगाच्या रचनेमध्ये आपण पाहिलं तर आत्मा आणि अनात्मा अशा दोन वस्तू आढळतात. एक आत्मवस्तू की जी आनंदाचं उगम स्थान आहे, आणि दुसरी जी अनात्म वस्तू आहे ती चुकीच्या समजुतीने जीव ज्या विषयांच्या मागे लागतो ती अनात्म वस्तू झाली. त्याच्याशी तो मनाने बांधला जातो. उगीच समोरची वस्तू आपल्याला प्राप्त झाली म्हणजे मनुष्याला दुःख प्राप्त होतं, मनुष्याला आनंद प्राप्त होतो असं त्याला वाटतं की आपल्याला आनंद होतो ही वस्तू मिळाली. तात्पुरतं त्याला तसं वाटत असलं तरी तो अनात्म वस्तूच्या नादी लागतो, त्याच्याशी तो मनाने बांधला जातो. म्हणून अनात्म वस्तूंना विषय असं म्हटलं जातं. या विषयाच्या भोगामध्ये पराधीनता असते. भोग भोगण्यासाठी जीवाला स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या देहावर, दुसऱ्याच्या वस्तूवर, इंद्रियावर, स्थलकालावर अवलंबून राहावं लागतं. जसं कुठला पण भोग घ्या, एखादा वस्तू आपल्याला मिळवायची, ती मिळवण्यासाठी कायम आपल्याला दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं, नाहीतर त्या वस्तूवर तरी अवलंबून राहावं लागतं, नाहीतर आपल्या इंद्रियांवर तरी अवलंबून राहावं लागतं. आज उद्या घेऊ, परवा घेऊ, स्थल कालावर अवलंबून राहावं लागतं. इथे मिळणार नाही, हे दुकान बंद असलं तर दुसऱ्या दुकानात मिळेल, आत्ता बंद असेल तर थोड्या वेळाने मिळेल, असं स्थल कालावर अवलंबून राहावं लागतं. त्या कारणाने जीव परिच्छिन्न बनतो. म्हणजे त्याच्याविषयी त्या परिचिन्न बनतो, म्हणजे त्याच्याविषयी त्याला सारखं हे करावं लागेल, ते करावं लागेल, त्याला ध्यास लागतो करण्याचा. इथं नाही मिळालं तिथं जावं लागेल, ते नाही मिळालं हे करावं लागेल, असं त्याला सारखं त्याच्या मागे ध्यास लागतो. आणि सामान्य मनुष्य जन्माला येतानाच अज्ञानाचं आणि अहंकाराचं बीज जन्माला घेऊन येत असतो. त्याची वाढ व्हायला लागली की देहाचा अहंकार कधी प्रकट होतो त्याला कळतच नाही. मग हे अज्ञान बुद्धीमध्ये वास करतो. ती बुद्धी देहबुद्धी असल्याने अतिशय आकुंचित असते, अतिशय प्रगल्भ झालेली नसल्यामुळं, देहबुद्धी असल्यामुळं ती छोट्या छोट्या देहबुद्धीच्या याच्यामध्ये त्याचं मन असतं. देशकालादी वस्तूंनी भरलेलं दृश्य ओलांडून असणारं परमात्म स्वरूप म्हणजे ब्रह्म, तिथपर्यंत ती देहबुद्धी पोहोचूच शकत नाही. स्वस्वरूप आणि ब्रह्म एकच, आणि तो आकुंचितपणा नाहीसा करण्याकरता अभ्यास मनुष्याला करावा. या अभ्यासाची
दोन अंग या ठिकाणी आपण नेहमी त्याचा विचार करून आले. एक तर विवेकानं मन दृश्यातनं काढून घेणं, आणि दुसरं अंग आहे की स्वस्वरूपाचं सतत चिंतन करणं, नेहमी स्वस्वरूपाच्या अनुसंधानात राहणं. स्वस्वरूपानुसंधानं मोक्ष इत्यपिध्यते, आचार्य आपल्याला सांगतात. नेहमी स्वतःच्या स्वरूपाच्या अनुसंधानात राहणं हाच खरा मोक्ष. म्हणून ह्या सतत सदा विषयो चिंतिता जीव आला. नेहमी विषयाचं चिंतन केल्यामुळे तो जीव म्हणून जन्माला आला, त्याला जीवपणा प्राप्त झाला, आणि अहंभाव आणि अज्ञान घेऊन तो बरोबर जन्माला आला. हे जे अहंभाव आणि अज्ञान जर दूर व्हायचं असेल आणि त्याला आत्मवस्तूकडे जायचं असेल, तर आत्मानात्म विवेक त्याच्यामध्ये, त्या जीवामध्ये यायला हवा. यासाठी त्याला सतत आपला आनंद आत्मस्वरूपामध्ये शोधला पाहिजे. स्वतःच स्वरूप असणारं जे जीवाचं मूलस्थान आहे त्याचं त्यांनी नेहमी चिंतन केलं पाहिजे. हे समर्थांनी आपल्याला याविषयी अभ्यास करताना सांगितलं. क्षणार्धमपि न त्याचे, त्याचा अर्थ काय? थोडा सुद्धा मनुष्याकडून, अर्धा क्षण सुद्धा मनुष्याकडून वाया जायला नको. तर त्यांना नेहमी आत्म आणि अनात्म वस्तूच्या चिंतनामध्ये विवेक जागृत ठेवावा. नेहमी स्वस्वरूपात संधान ठेवावं. एखादी गोष्ट प्राप्त झाली, त्यामुळं आनंद प्राप्त झाला, तरी त्या आनंदाचं खूप अप्रूप आपल्याला वाटायला नको. त्या आनंदातला भोग घेऊन आणखी अशा प्रकारे मिळाला पाहिजे. असं आलाय आनंद, ठीक आहे, चालत राहील, असा आनंद मिळवावा, दूर व्हावं. एखादं दुःख आलं, ठीक आहे, काही दिवसांनी निघून जाईल, अशी मनुष्याच्या प्रत्येक जीवाची भावना असली पाहिजे. यासाठी आपल्याला देवर्षी नारदांनी आपल्याला हे सूत्र सांगितलं. अगदी छोटी छोटी सूत्र आहेत आणि त्यालाच अनुसरून असणारी ही जी समर्थांची मनाचे श्लोक आहेत, त्यामध्येही समर्थांनी आपल्याला अशाच प्रकारची भावना ठेवायला सांगितली. मनुष्यानं वासना ठेवत असताना अगदी सुरुवातीच्याच याच्यामध्ये समर्थ आपल्याला मनाच्या श्लोकात सांगतात की मना वासना दुष्ट कामाना येईल. मनुष्याच्या मनात जरी वासना निर्माण झाली तरी ती दुष्ट वासना अजिबात नसावी. मना सर्वथा पाप बुद्धी नको रे, आणि मना धर्मता नीती सुरू नको. मनुष्याच्या मनामध्ये, जीवाच्या मनामध्ये एकदा का दुष्ट वासना आली की त्याच्यामुळे त्याच्या मनामध्ये पापबुद्धी निर्माण होते. त्याच्याकडून धर्म सोडला जातो, तो अधर्माने वागतो. त्याच्याकडून नीती सोडली जाते, तो अनितीनं वागायला लागतो. समर्थ आपल्याला सांगतात, जर आपल्याला या दुष्ट वासनांपासून दूर व्हायचं असेल तर मना अंतरी सार विचार राहू. आणि तो सार विचार कधीपर्यंत असावा? तर तो सार विचार मनुष्यानं नेहमी केला पाहिजे, सतत केला पाहिजे. विषयाचं चिंतन त्याच्याकडे जसं सतत होत असतं तसंच चिंतन त्यानं स्वस्वरूपाचं केलं पाहिजे. स्वतःच्या स्वरूपाचं अखंड चिंतन त्यानं केलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याला देवर्षी नारद जे सांगतात की सुख दुःख इच्छा लाभादी त्यक्ते काले प्रतीक्षमाने क्षणार्धम अपि व्यर्थम न नेयम. क्षणभर सुद्धा त्यातला व्यर्थ न जा. अखंड भगवत स्मरण करणाऱ्या भक्ताला भगवंताचा अनुभव लवकर प्राप्त होतो. या सूत्रामध्ये व्यर्थ हे पद पण आलेलं आहे. मनुष्याचा काळ संसारात द्रव्य, मान, कीर्ती, भोग, लौकिक आरोग्य इत्यादी संपादन करण्यात जातो, तेव्हा त्याला तो काळ आपला योग्य कामात गेला असं वाटत असत. समाधान पण वाटत. पण संत महात्मे त्याला व्यर्थ असं म्हणतात. वाया एर झार हरिबिण असं माऊली आपल्याला सांगतात. हरिबिण वाया एर झार, हे सगळी वाया घालणारी काम आहेत. नरदेह मनुष्याला प्राप्त झाला म्हणजे त्या नरदेहाचं प्रयोजनच भगवंताची प्राप्ती हे आहे. तो नरदेह भगवंताच्या प्राप्ती करताच निर्माण झालेला आहे, त्यातच त्याची सार्थकता आहे. अगदी श्रीमद भागवताच्या दुसऱ्या स्कंदामध्ये भगवान शुकाचार्यांनी या विषयाचा स्पष्ट आणि विस्तृत विचार केला आहे. भगवान शुकाचार्य म्हणतात, हे राजा परीक्षिता,
ज्या पुरुषाचा काळ भगवत गुण श्रवण अथवा गायनात जातो त्याच्या वाचून सर्व मानवांचं आयुष्य व्यर्थ जात. कारण वृक्ष ही जिवंत राहत नाहीत काय, लोहाराचा भाता पण श्वास घेत नाही काय, ग्राम पशु पण खात पित नाहीत का, आहार निद्रा भयमैथुनच हे सगळ्यांमध्ये सारखं आहे की नाही. वनस्पती मनुष्य प्राणी असू द्या, पण या सगळ्यांमध्ये मनुष्याकडे वेगळं काय तर बुद्धी, शास्त्र आहे, धर्म आहे. या सगळ्या गोष्टी मनुष्याकडे वेगळ्या आहेत आणि याच्या साह्यानं मनुष्यानं नित्य भगवंताच्या चिंतनामध्ये राहिलं पाहिजे. ज्याच्या कानात भगवंताच्या लीला, भगवान श्रीकृष्णाच्या लीला कधी पडत नाही, तो नरपशु, कुत्र्यापासून, आपल्या गावात असणाऱ्या डुकरापासून, उंट, गाढव यांच्यापासून देश म्हणावा लागेल. पण याच्या उलट जो मनुष्य भगवान श्रीकृष्णाच्या कथेचं चिंतन करतो त्याला मात्र भगवंताची भक्ती प्राप्त होते. जो कधी श्रवण करत नाही त्याचे कान मात्र मूषकाच्या बिळासारखे, उंदराच्या बिळासारखे. ज्याची जीवा भगवंताच्या लीलांचं गायन करत नाही ती बेंडकुळी सारखी, बेंडकुळीच्या जीवेप्रमाणे निरर्थक ओरडणारी. जे मस्तक कधी भगवंताच्या चरणापुढे नम्र होत नाही, ती अगदी मुकुटांनी जरी विभूषित असली ते तरी ती शरीराला भारभूत आहे ते मस्तक. जे हात भगवंताची पूजा करत नाहीत, भगवंताची सेवा करत नाहीत, ते कंकणाधिकांनी शोभित असले तरी प्रेताच्या हातासारखी निरर्थक आहे. जे नेत्र भगवंताचे दर्शन करत नाहीत ते मोराच्या डोळ्यासारखे निरर्थक आहे. जे पाय भगवंताची यात्रा करत नाही ते चालत असले तरी वृक्षासारखे उभे आहेत असा समजावं. आणि ज्या मनुष्यानं भगवत प्रेमी संतांच्या चरणाची धूळ कधी मस्तकावर धारण केली नाही तो जिवंत असूनही प्रेत रूपच आहे. म्हणून भगवंताच्या मंगलमय नामाचं श्रवण झाल्यावर श्रद्धाहीनतेमुळे प्रभावस्थेत प्राप्त होत नाही ते हृदय तर लोखंडासारखं आहे. एखाद्याच्या कानावर भगवंताच्या नामाचं नाम पडलंय आणि तरीही त्याला श्रद्धाहीनतेमुळे तो प्रश्नच उपस्थित करतोय की राम मंदिरात झालेली चोरी, त्या शनी देवाच्या तिथे झालेला भ्रष्टाचार म्हणजे देव नसल्याचं प्रतीक आहे का, असं त्याला वाटायला लागतं. ते केवळ श्रद्धाहीनतेमुळे, त्याला खरं हृदय नाही तर ते लोखंड आहे असं समजतं. इथे स्पष्ट आणि थोड्याशा कठोर भाषेत ही व्यर्थता पटवून दिली. जर मनुष्यानं काळ भगवत चिंतनाविना घालवला तर सर्व जीवन व्यर्थ होईल. भगवत चिंतनाशिवाय एक क्षण जरी गेला तर त्याचं जीवन व्यर्थ झाल्यासारखं होईल. म्हणून क्षणार्धमपि व्यर्थं नयेयं असं आवर्जून या ठिकाणी देवर्षी नारद आपल्याला सांगतात. ते छोट्या छोट्या गोष्टींचं चिंतन या भक्ती मार्गाकडे वाटचाल मनुष्याची कशी असावी याचं परिपूर्ण मार्गदर्शन आपल्याला देवर्षी नारदांनी केलेलं आहे. केवळ भक्तिशास्त्रानी मननीयानी तद उद्बोधक कर्मानी करणीयानी एवढं सांगितलं असतं तरी त्याच्यात सगळं आलं असतं. पण त्याच्याही पुढे जाऊन तिथे देवर्षी नारद आपल्याला या सूत्रामध्ये सांगतात की सुख दुःख इच्छा लाभादी त्यक्ते, सुख दुःख इच्छा लाभ इत्यादिकांचा त्याग होईल अशा काळाची वाट पाहत अर्धा क्षणही भजना विना व्यर्थ जाऊ देऊ नये. भगवत भक्ताचं एक कर्तव्य. त्यानं व्यवहारापुरत त्याच्या जीवनामध्ये अवश्य असावं. सगळे व्यवहार चांगल्या रीतीनं भगवंताचं नामचिंतन घेत भगवंताचा प्रसाद म्हणून जीवनातले सगळे व्यवहार करावे. ते भगवंताचा प्रसाद आहे असं समजून करावे, भगवंताला भजून करावे. असं करून जर आपण सगळे व्यवहार करायला लागलो तर प्राप्त झालेला प्रत्येक गोष्ट ही भगवंताचं प्रसाद म्हणून आपल्याला प्राप्त होईल. आणि मनुष्याच्या मनामध्ये एखादी गोष्ट वाईट करायची, कुणाकडून तरी पैसे घ्यायचे, कुणाकडून तरी पैसे घेऊन वाम मार्गाने एखादी गोष्ट करायची असा विचारच त्याच्या मनामध्ये येणार नाही. यासाठी मनुष्यानं प्रत्येक जीवानं आपल्या जीवनातला अर्धा क्षणही भगवंताच्या चिंतनाविना साधू संगती विना जाऊ नये याचं त्यानं नेहमी याच्याकडे पाहिलं पाहिजे. सुख दुःख इच्छा लाभ इत्यादिकांचा त्याग करायला शिकलं पाहिजे. त्याच्यासाठी मध्ये जो काळ असतो
की ज्यासाठी वाट पाहण्याचा काळ, विंडो पिरियड आपण म्हणतो, तो पिरियड त्याच्याकडनं जायला नको. प्रत्येक कालाचा क्षण भगवत नामाचं चिंतन करत करत त्यानं करत आपलं जीवन व्यर्थ होऊ नये याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि त्याच अर्थाचे अनेक मनाचे श्लोक समर्थांनी आपल्याला या ठिकाणी सांगितले. मनुष्यानं विषयाच्या चिंतनामध्ये जर तो राहिला तर त्याच्यामध्ये अज्ञान अहंभाव निर्माण होईल आणि तो विवेकानं स्वस्वरूपानुसंधानात राहिला तर त्या जीवाला पुन्हा या जन्माला यावं लागणार नाही असे विचार समर्थांनी या सूत्राला अनुकूल असे त्यांच्या मनोबोधामध्ये मांडलेले. भगवंताच्या या भगवंताकडे जाण्यासाठी या सगळ्या गोष्टींचं चिंतन करत असताना देवर्षी नारदांनी आपल्याला भगवंताची प्राप्ती कुठल्या गोष्टीतनं सहजपणानं होईल हे आपल्याला अगदी सहजपणानं सांगितलंय. आणि या गोष्टी माणसाकडून नित्य घडाव्यात यासाठी त्यानं स्वस्वरूपाच्या अनुसंधानामध्ये राहिलं पाहिजे, भगवंताच्या चिंतनामध्ये राहिलं पाहिजे, भगवंताच्या कथा श्रवणामध्ये राहिलं पाहिजे. आणि हे करत असताना मनुष्यानं नेहमी 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 त्याचं चिंतन केलं पाहिजे. आणि ते चिंतन आपल्याकडून जे होईल त्या चिंतनातूनच आपल्याला सद्वस्तूची प्रसादाची प्राप्ती भगवंताकडनं होणार आहे हे नेहमी मनुष्यानं लक्षात ठेवावं, नित्य आपल्या स्मरणात ठेवावं. या निमित्तानं देवर्षी नारदांच्या या सूत्राचा जो अर्थ मला या ठिकाणी माझ्या भावला त्याचं चिंतन मी आपल्या समोर ठेवलं. कायेन वाचा मनसेंद्रियेण वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जय जय रघुवीर समर्थ.